विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? खूप छान. असेच मजेत आणि आनंदात राहा. पण विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आपल्याला अभ्यासही करायचा आहे आणि त्यातल्या त्यात मराठी भाषेचा. हो, कारण आपली मराठी भाषा आपली राज्यभाषा आहे. आपली महाराष्ट्राची ती भाषा आहे. मग तिचा आपण अभ्यास करायला नको का? चला तर मग आज आपण शुद्ध लेखनाचे काही नियम पाहणार आहोत. तर शुद्ध लेखनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, की ऱ्हस्व वेलांटी द्यायची का दीर्घ वेलांटी द्यायची? कारण शब्द आपल्याला कळतायत, पण त्यांना नेमकी वेलांटी कोणती द्यायची, कोणता उकार द्यायचा हे लक्षात येत नाही. तेच आता आपण पाहणार आहोत. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार व उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. आता पहा, मराठी शब्दांच्या शेवटी जो येणारा इकार असतो आणि उकार असतो, हा उच्चारानुसार दीर्घ लिहावा. म्हणजेच काय, की शक्यतो मराठी भाषेमध्ये जे शब्द असतात आणि त्यांना जर आपल्याला दीर्घ उकार किंवा दीर्घ वेलांटी द्यायची असेल, तर ती केव्हा द्यायची? तर शक्यतो शेवटच्या अक्षराला द्यायची. म्हणजे बघा, आई, वही, काठी, पाणी इत्यादी. त्याचप्रमाणे पहा, चेंडू, वासरू, खेळाडू, नातू. म्हणजे काय पहा, शेवटचं अक्षर जे आहे त्याच्या उच्चाराप्रमाणे आई, ई असा उच्चार होतो की नाही? म्हणजे याला येणार दीर्घ वेलांटी, म्हणजे थोडक्यात ई. आता वही, ही म्हणजे दीर्घ वेलांटी. काठी, ठी दीर्घ वेलांटी. पाणी दीर्घ वेलांटी. चेंडू, वासरू, खेळाडू, नातू. तर या अक्षरांना, शेवटच्या अक्षरांना आपल्याला दीर्घ उकार द्यायचा आहे, कारण ती शेवटी आलेली आहेत, अंत्य अक्षर ती आहेत आणि म्हणून त्यांना आपण दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार देत असतो. मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहावेत. आता सगळ्यात आधी अकारांत समजून घ्या. अ म्हणजे काय? तर अ हा स्वर आहे. मग आपण अकारांत म्हणजे अकार जिथं असेल, म्हणजे अकाराचे जे अक्षरं असतील आणि ते जर शेवटी आले असतील, म्हणजे अंत असेल त्यांचा, तर अशा अक्षरांना दीर्घ उकार किंवा दीर्घ वेलांटी द्यायची. आता पहा, मी याच्यावरून तुम्हाला समजावून सांगते. आता खीर, हा जो र आहे ना, र म्हणजे काय? अर्धा र अधिक अ, त्याचा झाला पूर्ण र, म्हणजे हा झाला अकार. आणि अकारांत म्हणजे हा शेवटी आलेला आहे. या खीर या शब्दाच्या शेवटी र आलेला आहे, म्हणजे हा अकारांत शब्द झाला. फुल, ल अर्धा ल अधिक त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळला, पूर्ण ल तयार झाला, म्हणजे हा झाला अकार. आणि मग याला अकारांत म्हटलंय. अंत म्हणजे काय? शेवटचा. मग फूल या शब्दाचं शेवटचं अक्षर काय आहे? तर ल आहे, म्हणजे हा ल काय झाला? अकारांत. सून, न अकारांत. गरीब, ब अकारांत. आता आपल्याला नियम काय सांगितलाय, की मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार उकार दीर्घ लिहावेत. म्हणजे बघा, आता रच्या पूर्वी कुठला शब्द आलेला आहे? खी आलेला आहे. मग खी म्हणजे काय झालं? अगदी बरोबर, दीर्घ वेलांटी. का? कारण र हा अकारांत आहे. कारण रला आणि आणखी अकारांत म्हणजे काय सांगू का तुम्हाला? अकार. मग अकार म्हणजे त्याच्यामध्ये आकार नाही, उकार नाही, इकार नाही, ऐकार नाही, ऐकार नाही. म्हणजेच थोडक्यात काय, आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी नाही, असं अक्षर जर शब्दाच्या शेवटी असेल, तर त्याच्या आधीच्या अक्षराला म्हणजेच उपांत्य अक्षराला दीर्घ वेलांटी दिली जाते. बघा, फूल, ल ला काना मात्रा वेलांटी दिसतोय का? नाहीये. म्हणजे हा काय झाला? अकारांत झाला, शेवटचं अक्षर आणि अकार झालं. म्हणून याचा फूल, फला दीर्घ उकार. सून, सला दीर्घ उकार. गरीब, रला दीर्घ वेलांटी, कारण ब ला काना मात्रा वेलांटी नाहीये. विहीर, र ला काना मात्रा वेलांटी नाही, म्हणून ह ला दीर्घ वेलांटी. जमीन, न ला काना मात्रा वेलांटी नाही, म्हणून म ला दीर्घ वेलांटी. बहीण, मूल, खूप, खुश. तर अशा प्रकारे आपण हे मराठी भाषेचे 2 नियम पाहिलेत. पहिला नियम, पहिले जे अक्षरं असतात त्या अक्षराचं शेवटचं अक्षर जे असेल ते अक्षर नेहमी दीर्घांत लिहायचं, म्हणजे शेवटचं अक्षर दीर्घ वेलांटीचं किंवा दीर्घ उकाराचं लिहायचं. आणि दुसरा नियम, उपांत्य अक्षराला नेहमी दीर्घ वेलांटी द्यायची, कारण अंत्य अक्षर याला काना मात्रा वेलांटी नाही म्हणून. ओके बेटा, समजलं? ओके, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.